एवढी आज आपण चिकन कसं करायचं ते आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण कट केलेला कांदा घेतलेला आहे, ते भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मिक्सरमधून काढून घेऊ. लसूण, खोबरं भाजलेलं, त्याच्यानंतर जिरं आणि कोथिंबीर असं घेतलेलं आहे. आता तेल ॲड करत आहोत आपण. 4 माप तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे पेस्ट बनवलेले होते ते ॲड केलेले आहे. आणि त्याला मस्त तेलामध्ये ठेवले. बघा मित्रांनो, आपण त्याच्यामध्ये कोणताही मसाला यूज करता, फक्त कांदा, लसूण, जिरा, अद्रक आणि कोथिंबीर हे घेतलेलं आहे. आणि त्याचीच भाजी आपल्याला खूप टेस्ट लागणार आहे. फक्त मसाल्याला आपण चांगली होऊ देऊ तेलामध्ये. आणि जेवढा मसाला होईल तेवढं आपल्याला भाजीची टेस्ट चांगली लागणार आहे. तर बघा, आपण त्याला फक्त कमी फ्लेममध्ये आपण होऊ देतो. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो कट केलेला आहे ते पण टाकलेलं आहे आपण. आणि त्याला होऊ देतो चांगल्या प्रकारे. जेवढी जास्त आपण मसाला होऊ देऊ, जिरं कांद्याची पेस्ट वगैरे, ते आपण तेवढी भाजी चांगली आपल्याला लागेल. तर आपण त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी लागेल तेवढी आपण चटणी आपण ॲड करत आहोत. जास्त तिखट असल्यामुळे फक्त 2 स्पून आपण ॲड केलेलं चटणी. आता त्याला आपण छान शिजवू देत आहोत. जेवढा मसाला होईल तेवढा आपली भाजी चांगली होणार आहे. कमी फ्लेममध्ये आपण त्या मसाल्याला होऊ देत आहोत. त्याच्यामध्ये हळदी वगैरे ॲड केलेली आहे. हळदी जेवढी भाजी तेवढी असली आहे. त्याच्यानंतर स्वादानुसार आपण मीठ ॲड करू. स्वादानुसार मीठ ॲड केलं आहे. आणखी आपण त्याला चांगलं होऊ देऊ. मसाला जळला नाही पाहिजे म्हणून आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. जे आपण चिकन शिजवलं आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे मसाला जळणार नाही. आता आणखी त्या मसाल्याला आपण होऊ देतो. कमी फ्लेममध्ये आपण त्या मसाल्याला होऊ द्यायचं आहे. तर बघा, मसाल्याला चांगला कलर, म्हणजे काळा कलर येत आहेत. बघा किती छान कलर झालेला आहे आणि किती छान मसाला झालेला आहे, काळा कलर.